गाईज आम्ही कुठं आलो आहे असं उजेडत आहे ना. कुठं आलं आणि कशासाठी आलं सांग. कुठे काय घ्यायचं आपल्याला? सगळी घ्यायची ना. इंडक्शन कशासाठी घ्यायचं आणि का घ्यायचं सांग. सिलेंडरच भेटतो ना. आवाज नाही. तर गाईज इथं सगळं महायुद्ध चालू आहे. महायुद्ध म्हणता येईल का नाही माहीत, बट सिलेंडरचे वांदे झाले. युद्ध इकडे चालू आहे आणि परिणाम दुसऱ्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळं आम्ही आलो सिटीत आणि आमचं पण गॅस आता संपायला आलेला आहे. त्यामुळं आम्ही पण इंडक्शन घ्यायला आलेलो आहे सिटीमध्ये. आणि मी खूप दिवसांनी सिटीमध्ये आले तर आता खिसा खाली होणार. पैसे उडवायचे. घेशील का एखादा? हे ईदमुळे आले असणार आहे. हे बघ ना किती मस्त आहे. घेऊ काय? रिंग पण आहे. माझं ते मनेच घेतलं कुठं गेलं का? असं काही पाहिजे तर त्याला घालायला. शागंज असं तापत होते. इकडे कसं हात लावायचा. पिझ्झा करायला भारी आहे. गाड्या काय बारबीक्यूच्या गाड्या. कितीला आहे? 2600 डायरेक्ट 2600 3200 पाहिलं परदेशी ना. मला फॅब्रिक कलर पण घ्यायचे गाईज. मला फॅब्रिक कलर पण घ्यायचे. कशासाठी घ्यायचे ते तू पण सांगतो तुम्हाला. पण आधी इंडक्शनच भेटत नाही आम्हाला. सगळी सिटी इंडलं. इंडक्शन महाग झालं आहे कारण सगळे आता गॅस भेटत नाही ना. गॅस भेटत नाही ना त्यामुळे इंडक्शन महाग झालं. एकदम कमी रेटमध्ये मम्मी पप्पाने बघितला होता. सिलेक्ट झाला होता आणि आज स्टॉक संपला. त्यामुळे गाईज हे फायनल झालेलं आहे. यूज करून दाखवत आहे. पहिले दाबायचं हे दाबायचं हे कमी जास्त हे जास्त कमी जास्त केल्यासारखं ना. आणि युनिट चार्जेस कसं आहे? कसं लाईट कमी कमी खातो जास्त नाही बंद करायचं म्हणलं. आणि लगेच थंड झालं पाहिजे ते. हे साईडचं नाही वगैरे एवढी जागा तिकडे थंडच असते ना. हा एवढं गरम होतं एवढं. हे मधलं गोल फक्त. गरम होतच नाही त्याला काही नाही फरक पडत. टायमर कसं आहे? टायमर कसं आहे? ते यूज करायचं माहीत नाही आम्हाला. यूज करायचं नाही. मॅन्युअल बार्बिक्यू ते काय आहे? फ्राय करायचं. त्यामुळे भाजायचं. याच्यावर गेलं ना मी ते 700 वॅटपर्यंत चालतो. याच्यावर गेलं ना ते 2200 वॅटपर्यंत चालतो. लवकर गेलं त्याच्यावर. आणि याच्यात स्वयंपाक कसं करायचं? त्याच्यात आपण ऑल भांडे डायरेक्ट ठेवायचं का? डायरेक्ट पोळी लाटली तर जमून ग त्याचं.
याच्यावर भांडं ठेवायचं तवा त्याच्यावर गरम होऊन जाईल. तसा ठेवा नाही तर बिना याचा थंड ठेवा. होऊ द्या. असा बी खाली ठेवला की जमतं का तवा? डायरेक्ट तवा आपला तवा ते याचा आहे तो त्याला नाचतो इकडे तिकडे. तर काही झालेलं आहे चालू final. तुला समजायला असतं. हे बंद. आता ते हे झालं का चालू बंद? आहे. बंद आहे. आता हे चालू आहे. आता ऑन झालं हे वरती ना ऑन लिहिलेलं आहे बघ. हे नावामध्ये कोणतं नावात येतं? हां हा, बंद होतं, off झालं. ऑन झालं. हे टायमर आपण टायमर लावू आहे शकतो. त्याच्यावर. ते बघून घ्या बघा. व्हिडिओज बघायला आणि त्याच्यावर कसे चालवायचे. याला हे करायचं याला कोणत्या बटन दाबायचं त्यापैकी आणि याला चेक करायचं आहे मग व्होल्टेज कमी जास्त करायचं. ओके. आता ऑन केलं ऑन करायचं व्होल्टेज कमी जास्त कर तुला किती गरम पाहिजे गॅस कमी जास्त करत नाही का त्या टाईपचं आहे. 200 वॉट आहे 400 वॉट आहे 2200 2200 करू शकतो कमी जास्त बरोबर. ते लगेच गरम होतं. Clock bed बसायचा. पाणी वगैरे सगळं गरम होतं. इंडक्शन फायनल झालेलं आहे. बघू आता दाखवते पूर्ण व्यवस्थित घरी जाऊन दाखवते तुम्हाला. तर गाईज फायनल महावीर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामधून आम्ही घेतलेलं आहे इंडक्शन. काय माहीत माझा आवाज येतो का नाही बट सध्याच्या या महायुद्धामुळं गॅस भेटणं अशक्य झालं आहे आमच्या एरियामध्ये पूर्ण. तुम्ही बघू शकता त्यामुळे मी घेतलेलं आहे इंडक्शन. त्याची सगळी माहिती मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. असं घेतलं आहे मी दावेली पण घेणार आहे. जास्त काही व्हिडिओमध्ये शूट नाही करत घरी जाऊन दाखवलं सगळ्यांना. किती घ्यायचं 5-6 घ्यायचं. मी इथं नाही का गं ते दुकान स्टेशनरी दिसतंय का क्लिअर तुम्हाला कसं सध्या माणसाने एक कामाला पिशवी दिली नाही आहे. आता गल्ली अशी आमची होईन. बघू बघू बघू. आहा हा बघा दुकान चला ते ओपन करायचं का. तुमचं काय काम झालंय ज्याच्यासाठी करता. आर यू रेडी फॉर इंडक्शन ओपनिंग. ते गाईज नवीन आले ना पहिल्यांदा काहीतरी ते इंडक्शन त्यामुळे आम्हाला एक्साइटमेंट होती. करू ओपन. तिथे आम्ही गरम करून बघितलं तसंच गाईज सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. पण आता एक ऑफिशियल ओपनिंग. फर्स्टली त्यात काय बनवायचं सांगा. खिचडी तिथे गरम करून बघितलं होतं ना त्यामुळे ते काय वाजतंय? चालू केलं की जेव्हा आपण ही पिन लावून तेव्हा चालू करायचं. इथं मी इथे सगळं येतं की इथे याच्यात मोल्ड तुला कळतं ते मोल्ड वगैरे इथं येतं. हे फ्राय मॅन्युअल टायमर दिलेला सेट करायचा. तर बघू शकता तुम्ही ते बघते मी येणार करून बघू आणि त्याच्यासोबत काय काय आलं ते दाखवू. बार्बेक्यू करायला ते घ्यायचंच होतं. हे घ्यायचंच होतं की तिथे घ्यायचंच होतं हे बार्बेक्यू करायला आणि हे त्या काड्या असा चिकन पनीर काही पण हे घ्यायचंच होतं ना आपल्याला. बार्बेक्यू करायला घ्यायचं होतं. खड्डे पाडू हे असं करायचं अशा
ब्लॉग बनवून आपण याच्यात फर्स्ट टाइम बारबेक्यू केला. पापड बनवू. तेच काय म्हणतात त्याच्यात आपण बारबेक्यू करायचं का? आज फर्स्ट टाइम त्याच्यावर खिचडीच बनतीये. इथे आवाज कमी कर. खिचडी तर बनतीये. आपण नंतर कधीतरी किंवा मग संडेला त्याच्यावर बारबेक्यू करू, बघू कसं होतंय. पापड वगैरे भाजलं तर मस्त आहे. तर बारबेक्यूचा ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा की इंडक्शनवर अजून काय काय बनवू शकतो. तो चला बघू त्याचं सेटअप होत आहे ते बघू आपण. आणि आजचा ब्लॉग शूट होतोय मम्मीच्या फोनमध्ये. याला नेट पाहिजे होतं, ते मोबाईल माझा असून मला भेटत नाही. त्याच्या हातात अजून मी त्यात माझा मोबाईल आहे आणि हा ब्लॉग शूट होतोय मम्मीच्या फोनमध्ये. तर मम्मीच्या फोनला पण कवर वगैरे टाकलं कवर टाकलं आहे आणि स्क्रीन गार्ड टाकली. थांबा तुम्हाला कवर दाखवते. हे असं कवर घेतलेलं आहे. आयफोन टाईपच आहे का, घेतलं आहे ते आता. आणि स्क्रीन पण बसवलेली आहे. स्क्रीन पण त्याला स्क्रीन नाही, त्याला काच बसवला समोर तो पण. तर चला त्याचं सेटअप होतं. हां त्याचं सेटअप होतं मी आपण दाखवू की पहिले नवीन इंडक्शनवर पहिली रेसिपी काय बनती, खिचडी. चलो आपण त्याचं पण भेटू शकतो. हे लागलं आहे. पूजा करायची जी. थोडं कुंकूला करायचं. जागा आहे ना काढायला येते. झालं ते नवीन आहे ना तर आपल्याला ऑन झालंय फक्त. 500 डिग्री गेलो कमी कर. 500 झालं गरम झालं. तर मास तर 200 वर गेलं होतं. 1000 नका जात. फ्राय करायचं असेल तर खिचडी करायची त्याच्यावर. आता टमाटे बटाटा कापू दे ना मग कर. हे असं चालू होतं परत असं. आणि पुन्हा चालू करायचं तर हे कमी जास्त करायचं की हे. असं मी बी शिकायला गाईज नवीन आहे ना त्यामुळं. आता बटन बंद करते तर आधी ऑफ करायचं. हे ऑफ कसं करायचं? इथं ऑफ नाही का? हे बटन आहे ना, ते बंद नाही होत तसं, ऑनच राहतं ते. आपल्यासारखे हात लावायचं कामाचं नाही ते. गरम झालंय इथं डू नॉट टच. इथं स्वस्तिक काढलं. हे बारबेक्यू हे सगळे असे ऑप्शन आहेत त्याला. आज कूलर लावल्यावर पण काही नाही. कूलर लावायला बी काही नाही. तर मग मी आता बटाटे टमाटे कापतीये, मग आपण दाखवू. बटाटे टमाटे कापल्यानंतर दाखवू आपण. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.